आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्र संगीता 118:24. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, ह्यात आपण आनंद व उल्हास करू. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, ह्यात आपण आनंद व उल्हास करू. तर आज परमेश्वर आपल्याला सांगतोय की हा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी बनविला आहे आणि आपण यात काय केलं पाहिजे, उल्हास आणि आनंद करायला परमेश्वर आपल्याला सांगत आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक कष्ट वेदना असतील, पण तरी परमेश्वर सांगतोय की तुम्ही आनंद करा, उल्हास करा, कारण की हा दिवस परमेश्वराने आपल्यास दिला आहे. हा नवीन प्रकाश परमेश्वराने दिवसाचा आपल्याला दिला आहे आणि परमेश्वर म्हणतो आपण उल्हास केला पाहिजे. कारण की अनेक लोकांनी हा दिवस पाहिला नसेल, काही आजारांमुळे काही गोष्टींमुळे त्यांनी आजचा दिवस पाहिला नसेल. कारण की कालचा दिवस तो गेला, उद्याचा दिवस येणार की नाही येणार आपल्याला माहीत नाही आपल्या जीवनामध्ये. तर हाच वेळ आहे की आपण परमेश्वराला काय करू शकतो, धन्यवाद देऊ शकतो की परमेश्वर तुने आजचा दिवस मला दिले. किती लोकांनी हा दिवस पाहिला नाही, पण परमेश्वराने आपल्याला हा दिवस दिला आहे. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद केला पाहिजे, उल्हास केला पाहिजे की प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की हा दिवस तुने आम्हाला दिला आहे. जेव्हा आपण आजारी असतो, जेव्हा आपल्यावर म्हणजे मृत्यू दिसते, तेव्हा आपण म्हणतो की परमेश्वर माझा प्राण नको जायला. जर अनेक लोकांनी हा दिवस पाहिला नाही, पण जर आज परमेश्वराने आपल्याला प्राण दिला आहे, तो जीव आपल्याला दिला आहे, तर का नाही आपण त्या परमेश्वराची आराधना करायला पाहिजे. परमेश्वराने हे दिवस आपल्यासाठी दिला आहे, आनंद करायसाठी दिला आहे. कारण की जेव्हा आपण परमेश्वराचं वचन म्हणतो की परमेश्वराचा आनंद आपली ताकद आहे, जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला प्रतिदिवस ऐकतो, वाचतो आणि त्याची घोषणा करतो, तर जेव्हा आपण ते वचन म्हणतो तर ते वचन आपल्याला आनंद देतं, आपल्या कष्टांमध्ये आपल्याला समाधान देतं, आपल्याला बल देतं. आणि जेव्हा आपल्यामध्ये बल असेल तर आपण कोणत्या पण गोष्टीचा सामना करू शकतो. जर आपल्यामध्ये बलच नाही, आपल्यामध्ये शक्तीच नाही, तर आपण कोणत्याच गोष्टीचा आपण सामना करू शकत नाही. तर जेव्हा आपण परमेश्वरामध्ये आनंदित राहणार तर आपण सगळ्या गोष्टींचा आपण सामना करू शकतो, त्याला सामोरे जाऊ शकतो. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या सुंदर वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो की आजचा दिवस तुने आमच्यासाठी ठेवला आहे, आम्हाला दाखविला आहे. परमेश्वर अनेक लोकांनी आजचा दिवस पाहिला नाही, पण तुने हा सुंदर दिवस आम्हाला दाखविला परमेश्वर. म्हणून आम्ही धन्यवाद करतो आणि आनंद करतो की तुने आम्हाला दाखविला परमेश्वर. म्हणून तुझ्या नावाला गौरव, महिमा, प्रशंसा देतो राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.